सध्या आपण पाहतोय की समाजामध्ये अल्पवयीन मुलांमध्ये जे आहे ते गुन्हेगारी वाढत चालली आहे. एकंदरीत दहशत निर्माण करण्यासाठी काही रील्स व्हायरल करणे किंवा समाजामध्ये आपली दहशत निर्माण करण्यासाठी काही ठिकाणी मारामारी करणे हा प्रकार आजकाल खूप आम झाला आहे. काय असे त्यांच्या माइंडमध्ये चेंजेस होतात किंवा यौन पिढी जी आहे टीन एजमध्ये आल्यानंतर त्यांच्या मेंटल काय चेंजेस होतात, हार्मोनल काय चेंजेस होतात, हेच आपण जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, राज्य लोकतंत्राचे या एपिसोडमध्ये आपले स्वागत. मी इम्रान शेख. माझ्यासोबत आहेत डॉक्टर जयदीप पाटील. पाटील सर एक मनोरुग्ण तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्यासोबत याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सर, आपले स्वागत आहे राज्य लोकतंत्राचे या चॅनलमध्ये. सर, सुरुवात करूया आपण इथून की जेव्हा एक यंगस्टर तो त्याच्या वयामानाने तो मोठा होतो, म्हणजे जेव्हा तो टीन एज मध्ये येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काय हार्मोनियल किंवा काय मेंटल असे काय चेंजेस होतात का? वयात येत असताना प्रत्येक व्यक्तीमध्ये, तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, शरीरामध्ये काही बदल घडत असतात. त्याच्यात मग मुलींमध्ये इस्ट्रोजन आणि इतर हार्मोन्स, मुलींचे हार्मोन्स वाढत असतात आणि मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांचं हार्मोन आहे ते वाढत असते. आणि दोन्ही हार्मोन चेंज होत असताना एक सायकोलॉजिकल बदल पण होतात. म्हणजे अगोदर लहान मूल म्हणून जे सायकोलॉजी असते, मन असते, ते बदलून आता एक प्रौढ मन बनायच्या मधली ही फेज असते. त्याच्यात दोन गोष्टींमध्ये आपल्याला लक्षात बदल घडून दिसतात की हार्मोन्समुळे एनर्जी लेवल खूप जास्त असते. ओके. आणि ते एनर्जी लेवल जास्त असताना दुसरी गोष्ट ही आहे की कॉन्फिडन्स खूप जास्त होऊन जातो की आपण काहीही करू शकतो किंवा आपल्याला इतरांपेक्षा जास्त कळते ही भावना निर्माण व्हायला लागते. काही जर घडलं तर मी त्याच्यातून मार्ग काढून घेईन. जर माझ्या आई वडिलांना हे कळतच नाही, याच्यातून या पद्धतीने पण आपण काहीतरी वेगळा रस्ता काढू शकतो असं त्यांना वाटायला लागतंय. गोष्टी खूप सोप्या वाटतात कारण की एनर्जी खूप जास्त असते, कॉन्फिडन्स खूप जास्त असतो. तर छोट्या छोट्या म्हणजे कॉम्प्लिकेटेड गोष्टींबद्दलही, व्यवसायाबद्दलही असं वाटायला लागतं की हां, हे काय, पैसेच तर कमवायचे, असंच तर होऊन जाईल. तसंच मग ॲग्रेशनच्या बाबतीत की गाडीच तर चालवायची, मी कशीही चालवू शकतो. छोटीशीच गॅप असेल तरी मी तिथून गाडी काढून घेऊ शकतो. मला कॉन्फिडन्स आहे कारण की एनर्जी पण आहे आणि त्या नवीन हार्मोन्समुळे ती भावना पण उत्पन्न झालेली आहे की मी सगळं मॅनेज करून घेईन. तर सर, याच भावनेमुळे कदाचित होत असेल की याच भावनेमुळे समाजामध्ये आपली एक वेगळं वर्चस्व निर्माण करण्यासाठी हे जे अल्पवयीन मुलं आहेत, यंगस्टर आहेत, हे असं करत असतील. तर सर, आपण हे पण पाहतो सध्या की रील्स व्हायरल होत आहेत. काही रील्सवर मुलं जे आहे ते धारदार शस्त्र घेऊन किंवा इतर काय अग्निशामक शस्त्र घेऊन ते आपले फोटोज व्हायरल करत असतात. म्हणजे ते स्वतःला मोठा दाखवून देण्यासाठी असं काय करत असतात का? असं काय विषय आहे का? कोणत्याही प्राण्याची एक बेसिक हे असते, नीड असते किंवा आपण इन्स्टिंक्ट म्हणतो त्याला, की वर्चस्व सिद्ध करायचं असतं. ठीक आहे, मी इतरांपेक्षा मोठा आहे किंवा माझंच सगळं चालते. जर तुम्ही वानरांमध्येही बघितलं तर त्यांच्यामध्ये कोणीतरी एक म्होरक्या असतो. त्याला ते इतरांवर भांडून विजय मिळवून त्याला त्याचं वर्चस्व सिद्ध करावं लागतं. तसंच इतर सगळ्या प्राण्यांमध्येही तसंच आहे की वाघांमध्ये, सिंहांमध्येही स्वतःचं वर्चस्व सिद्ध करायची गरज पडते. माणसांचं सामाजिकदृष्ट्या इव्होल्युशन होत असताना याची गरज कमी पडायला लागली. पण जेव्हा मुलं वयामध्ये येतात त्यांना त्या गोष्टीची अजून भावना, तेवढी समज डेव्हलप झालेली नसते. एनर्जी मॅच्युअर तशीच झालेले असते. नसतात हां, म्हणजे. एनर्जी खूप जास्त असते, कॉन्फिडन्स खूप जास्त असतो, पण ती समज नसते की आपण ॲनिमल नाही आहे. आपण सामाजिक व्यक्ती झाले, सामाजिक प्राणी झालेलो आहे. आपण जंगलातले प्राणी नाही. तर इथे त्या पद्धतीने आपल्याला वागायची गरज नाही आहे. याच्यात तो भ्रम निर्माण होतो. ज्यांना ती मॅच्युरिटी लवकर येते ते अशा पद्धतीच्या कामांमध्ये जात नाही. ज्यांना ती मॅच्युरिटी नसते त्यांना आपलं वर्चस्व सिद्ध करायसाठी आपल्याकडे पॉवर आहे हे दाखवणं गरजेचं वाटतं. मग पॉवर कोणत्या पद्धतीने दाखवल्या जाईल? एकतर मी कोणाला तरी डॉमिनेट करतो आहे, म्हणजे कोणावर तरी मी
डॉमिनेटला काय म्हणता येईल आपल्याला, की वर हा त्याला त्याला अधिकार, खालतरपणा दाखवून हम्म, आपण मोठेपणा ठीक दाखवण्याचा आहे, प्रयत्न किंवा असं मग करतात. मी धोकादायक आहे, माझ्यापासून वाचून राहिलं पाहिजे, अशा पद्धतीने ते भासवण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की मी श्रेष्ठ आहे असं दाखवण्याचा प्रयत्न ते करत म्हणजे असतात, ते हार्मोनियल चेंजेसच्या मग ते कारणामुळे. शक्तीने असू शकते, प्रसिद्धीने असू शकते, किंवा पॉवरनी असू शकते, की मी घडवून आणू शकतो गोष्टी. मग ह्या गोष्टी तशा दाखवण्यासाठी मग काही अशा पद्धतीने ते भासवल्या जाते. त्यातल्या त्यात आता सोशल मीडियामुळे हे वेगळ्या पद्धतीने भासवणं सुरू झालंय, आणि मग एकाचं बघून दुसरा, आणि मग त्यांनी असं दाखवलं तर मग त्याच्यापेक्षा मी वरचं दाखवणार. म्हणजे एखाद्यानी छोट्या चाकू सोबत जर रील बनवलाय तर मी मोठ्या चाकू सोबत बनवेल, मोठ्या चाकू सोबत रील बनवलाय तर तिसरा त्याच्यापेक्षा कोयत्यावर जाईल, मग कोयता त्यांनी नुसता दाखवला होता, मी त्यांनी धमकी देऊन दाखवेल, अशा पद्धतीने ते वाढत वाढत जाते. सोबतच सर असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो की समाजामध्ये जे आहे आता अल्पवयीन मुलं जास्तीत जास्त त्यांचं वळण जे आहे ते अंमली पदार्थ सेवन करणे याच्याकडे जात आहे. तर ह्या जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्याबद्दल आपण काय म्हणणार? हे अंमली पदार्थाचं सेवन जास्त वळण त्यांचं त्या ठिकाणी का बरं जात आहे? अंमली पदार्थांच्या बाबतीत असं झालेलं आहे की अगोदर ते त्याची उपलब्धता मर्यादित होती, आता त्याची उपलब्धता खूप सोपी झालेली आहे. दुसरी गोष्ट की जर त्याच्यासाठी संपर्क करायचा असला तर तो संपर्क करणं कठीण होतं. आता तो संपर्क करणं सोपं आहे, आणि त्याच्यामध्ये खूप जास्त सिक्रेसी आपण मेंटेन करू शकतो, कारण की आपल्याकडे सोशल मीडिया आणि सोशल मीडियाचे बरेच सगळे ॲप्स आहेत ज्याच्यातून मेसेज सहज डिलीट केल्या जाऊ शकतात, किंवा ते चेक करणं पण कठीण असते. याची उपलब्धता खूप इझिली सोप्या पद्धतीने सगळीकडे उपलब्ध झालेला आहे. मग उपलब्धता एक गोष्ट झाली, आणि दुसरी गोष्ट की माझे मित्र करतायत किंवा मी सोशल मीडियावर कोणाला तरी बघितलं आहे ते करताना, म्हणून मग मलाही करावंसं वाटते, किंवा माझ्या मित्रांनी करून बघ म्हटलं म्हणून मी ते करून बघणार आहे असं होते. आणि मग एकदा त्याची सवय सुरू झाली किंवा एकदा ते घेतल्या गेलं की मग ते पुढे वाढतच जाते. तर अंमली पदार्थांच्या बाबतीत उपलब्धता वाढणे आणि ते करून बघण्याची प्रवृत्ती वाढणे, ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरतात. त्याच्यात तिसरी गोष्ट ही आहे की पेरेंट्सचा अगोदर जो कंट्रोल होता किंवा लक्ष होतं ते आता तेवढ्या प्रमाणात दिल्या जाऊ शकत नाहीये. खास करून पुण्या मुंबईमध्ये जे पेरेंट्स आहेत हे बऱ्याच अंशी स्ट्रगल करतायत. म्हणजे गावाकडचं स्ट्रगल कमी असते, की तुम्ही जे काही आहे तिथे खूप जास्त धावपळ नसते, खूप जास्त म्हणजे जर कोणी काही चुकीचं करत असलं तर लगेच सगळ्यांना कळण्यासारखं असते. पुण्यामध्ये कोणी जर नवीन व्यक्ती आलेली आहे किंवा सेकंड जनरेशन जरी असली तरी ते त्यांच्या दैनंदिन जीवनात एवढे व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या मुलाकडे लक्ष देणं थोडं कठीण जाते, कारण की दैनंदिन गरजा भागवणे, EMI साठी काम करणे, जॉबचं प्रेशर हँडल करणे, याच्यात इतका जास्त वेळ जातो की मुलांकडे लक्ष देणं थोडं कमी होते. मोठ्या शहरांमध्ये लपणं किंवा माहिती न पडू देणं खूप सोपं आहे, जे गावांमध्ये होत नाही. तर त्याच्यामुळे पण ह्या गोष्टी घडण्याची शक्यता वाढत जाते. सर हे सगळे तुम्ही आपण स्टार्टिंगला डिस्कशन झालं की हे सगळं जे होत आहे ते हार्मोनल चेंजेस याच्यामुळे होत आहे. मेंटल चेंजेस जे आहे ते टीनेजर्समध्ये होत राहतात, त्यामुळे होत आहे. तर एक पालक म्हणून पालकांची काय जबाबदारी असावी, कशा प्रकारे त्या टीनेजर्सला हँडल करावं आणि त्यांचं वळण जे आहे चुकीच्या गोष्टीकडे जाऊ नये यासाठी कशा प्रकारे त्यांना प्रवृत्त करावं किंवा कशा प्रकारे त्यांची पालनपोषण करावं, याच्याबद्दल आपण काय म्हणणार? आपण एकाच पद्धतीने सगळ्या मुलांसाठी नाही वागू शकत. प्रत्येक मूल हे वेगळं आहे, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. एक खूप बेसिक किंवा महत्त्वाचा मुद्दा हा राहील की आपण जेवढा वेळ मुलांना देऊ शकू तेवढं आपण त्या मुलांना चुकीच्या गोष्टींपासून वाचवू शकू. हे सगळं करत असताना वेळ देणे म्हणजे फक्त त्याच्यासोबत थांबणे असं नाहीये, त्याला क्वालिटी टाइम असला पाहिजे. जर तुम्ही मुलांसोबत टीव्ही बघत असले तर टीव्ही बघत असताना कोणते प्रोग्राम्स बघताय, आणि तो प्रोग्राम बघत असताना त्या तो प्रोग्राम बद्दल चर्चा करणे. एक गोष्ट, प्रोग्रामच्या मध्ये ॲडव्हर्टाईज येतात तर त्या ॲडव्हर्टाईज बद्दलही त्या मुलाशी चर्चा होणं अपेक्षित आहे, की त्या ॲडव्हर्टाईजचा काय अर्थ निघतोय. त्या प्रोग्राम मध्ये काही घटना दाखवल्या गेलेल्या आहेत तर त्या घटनांबद्दल चर्चा करणं अपेक्षित आहे. आपल्याला संस्कार म्हणून ज्या गोष्टी अगोदर
आजी आजोबांनी सांगितलेले आहे किंवा समाजातून कळलेले आहेत ते या मुलांना आता कळणं कठीण आहे. कारण की पुण्या मुंबईमध्ये त्या पद्धतीची कुटुंब नाही आहे, त्या पद्धतीचा समाज नाही आहे. तर जेव्हा ह्या गोष्टी आपण टीव्ही सिरियल्स मध्ये बघतो आहे तेव्हा त्यांच्याशी ह्या विषयावर चर्चा करणं अपेक्षित आहे की आपल्याला ह्या गोष्टी चालतात, ह्या गोष्टी नाही चालत. म्हणजे तू शाळेमध्ये एखाद्या मुलाला शिवी देणे नाही चालत. जर तुम्ही एखाद्या सिरियल मध्ये तसं बघताय तर त्याला ते सांगावं लागेल की शाळेत तू कोणाला शिवीगाळ करणे हे चालणार नाहीये, कोणाला धमक्या देणं चालणार नाहीये. जर तुझ्या विरोधात काही होते आहे तर त्याच्याशी कसं वागावं याच्याबद्दलही त्याच्याशी चर्चा झाली पाहिजे. याच्यात तुम्ही प्रौढ प्रौढ म्हटल्यापेक्षा फॅमिली प्रोग्राम्स जर बघत असले तर ते मुलांना बोर होते. म्हणजे टीनेजर्सला ते सासबहू सिरियल्स बोर होणार आहेत. त्याच्याऐवजी त्यांच्यासोबत कमीत कमी 1 किंवा 2 टीनेजर वयाचे जे सिरियल्स आहेत, जे त्या मुलांसाठीचे जे चॅनल्स आहेत त्याच्यावर येतात, ते जर त्यांना दाखवले तर त्याच्यातून त्यांना त्या गोष्टींवर चर्चा करणं सोपं जाते. काही प्रोग्राम्स आहेत क्राईम पेट्रोल सारखे वगैरे असे, तर त्याच्यातले काही एपिसोड्स तरी दाखवण्यासारखे असतात, त्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित असते की असं पण घडते. तर तुम्ही स्वतःला त्या क्राईम पासून वाचवू शकले पाहिजे आणि अशा क्राईम पासून आपण कसं दूर राहायचं की जरी वाटत असलं की आपण हे करू शकतो तरी पण ते आपण नाही का करायचं याच्याबद्दल मुलांशी चर्चा होणं अपेक्षित असते. सर, टीव्हीचीच गोष्ट निघाली आहे तर यालाच एक जोडून एक प्रश्न करतो मी. सध्या आपण पाहतोय की जे मोबाईलवरचे गेम्स आहेत ते काही गेम्स ॲग्रेसिव्ह असतात, काही शूटिंगचे गेम्स असतात आणि आपण सोशल मीडियावर जेव्हा पाहतोय तेव्हा लहान मुलं अगदी 1ली ते 5वीतली जी मुलं आहेत ते रील्स पाहत असतात. तर असं सुद्धा ऐकण्यात माझं आलं आहे. खरं आहे की खोटं आहे, कितपत खरं आहे मला माहीत नाही. पण जे रील्स पाहताना काही रील्स जे आहे ते ॲग्रेसिव्ह टाईपचे असतात, काही रील्स जे आहेत ते हास्यास्पद असतात, काही रील्स जे आहेत ते असं काही टेन्शन निर्माण करणारे असतात. यामुळे जे वेगवेगळे जे भावना मुलांच्या डोक्यामध्ये तयार होतात. समजा एक हास्यास्पद रील पाहिली तर तो खुश होतो. एखादी टेन्शनवाली रील पाहिली तर अचानक तो टेन्शनमध्ये जातो. तर त्या पिरियड म्हणजे खूप कमी पिरियडसाठी त्याचे जे आहे इमोशन्स चेंज होत राहतात. हा पण धोकादायक आहे का मुलांच्या हो. जे डोक्यातल्या तर वाढीसाठी? हो, मुलांच्या एक मुलांच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणजे त्यांचे संस्कार घडण्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कोणतीही गोष्ट ही कन्सिस्टंट असणं अपेक्षित असते. जर आपण मिनिटामध्येच किंवा साधारण 5 मिनिटामध्ये 4 वेगवेगळ्या इमोशन्स त्याच्यात इंट्रोड्यूस करतोय किंवा त्याला अनुभवतोय तर मग त्यांनी त्याच्या मेंदूमध्ये एक वेगळेच बदल होणार आहेत, त्याचे परिणाम वाईट होत जाणार आहेत. परत मी जसं टीव्ही साठी सांगितलं होतं तसंच पालकांनी मुलांसोबत मोबाईल पण वापरावा ही पण अपेक्षित आहे की जर तुम्ही रील्स बघताय तर तुम्ही तुमच्या मुलासोबत रील्स बघा, तुम्ही दोघं मिळून बघा. म्हणजे त्या रील्स मध्येही जे दिसते आहे त्याच्याबद्दलही काय भावना निर्माण झाल्या पाहिजे, त्याच्याबद्दल काय विचार करायचा आहे याची आपल्याला मुलाला गाईड करता आला पाहिजे. काय गोष्टी बघायच्या आहेत, काय गोष्टी नाही बघायच्या आहेत. रील्सच्या मध्ये ॲडव्हर्टाईज येणार आहेत तर त्या ॲडव्हर्टाईजचा काय अर्थ काढावा. काही रील्स भुरळ घालणार आहे किंवा चुकीच्या पद्धतीने आपल्याला समाजाचं एक इमेज क्रिएट करून देतात की समाज असा झालेला आहे असं दाखवतात. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला मुलांना ते समजून सांगावं लागेल की असं नाहीये, हे फक्त इथे दाखवल्या जाते आहे. म्हणजे एखादा व्यक्ती नेहमीच आनंदात असणारे जर रील्स टाकतो आहे तर गरजेचं नाही तो नेहमीच आनंदात असतो, तो त्याचं डिप्रेशन लपवण्याचा पण प्रयत्न करत असतो. काही बिझनेसमन्स किंवा स्टॉक मार्केट इन्फ्लुएन्सर्स वगैरे जे आहेत यांनी ऍक्च्युली त्यांचे जेव्हा प्रॉफिट होतात तेव्हा प्रॉफिटच्या स्क्रीन शेअर करतात, पण जेव्हा त्यांना नुकसान होते तेव्हाच्या त्या स्क्रीन शेअर करत नाहीत. पण मग आपण बघत असताना एवढंच बघत राहतो की त्याला प्रत्येक वेळेस प्रॉफिटच होतोय, कारण की त्यांनी लॉसचं कधी शेअर केलेलं नसते. त्याच्या घरात खाय प्यायलाही पैसे आहेत की नाही आपल्याला माहिती नाहीये, पण तो आपल्याला सांगतोय की नाही नाही तुम्ही मला फॉलो करा, मी जे सांगेल त्याच्यानुसार स्टॉक मार्केट जाईल. असं नाही होऊ शकत. तर हे सगळं मुलांना शिकवावं लागणार आहे. सर, आम्ही आणि तुम्ही समाज माध्यम आहात, तर आपण कशा प्रकारे या टीनेजर्सला किंवा शाळकरी मुलांना कशा प्रकारे आपण हेल्प करू शकतो की त्यांच्यामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यावर त्यांनी नियंत्रण करावं यासाठी? हार्मोनल चेंजेस मध्ये नियंत्रण तर शक्य नाहीये, पण जर
हार्मोनल चेंजेस येत असताना ज्या भावना निर्माण होत आहेत, तर भावना अनुभवणं ओके आहे. एखाद्याला एखादी भावना येणं ठीक आहे. एखाद्याला राग येऊ शकतो, एखाद्याला एखाद्या मुलीबद्दल अट्रॅक्शन वाटू शकते, मुलीला मुलाबद्दल अट्रॅक्शन वाटू शकते, एखाद्याला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटू शकते, दुःख होऊ शकते, बुली जर होत असेल तर तो फ्रस्ट्रेट होऊ शकतो. ह्या भावना अनुभवणं ओके आहे. पण भावनांनंतर तुम्ही त्याच्यावर काय ऍक्ट करता, रिॲक्ट कसं करता, तुम्ही त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय देता, ह्या सगळ्या गोष्टींनी फरक पडतो. तर प्रतिक्रिया आपण नियंत्रणात आणण्यासाठी मुलांना गाईड करू शकतो. म्हणजे बेसिकली जर एखाद्याला राग आलाय तर तो राग काय पद्धतीने व्यक्त केला गेला व्यक्त केला पाहिजे. पाहिजे. जर एखाद्याने तुमच्या विरोधात काही केलेलं आहे तर विरोधात केल्यानंतर त्या व्यक्तीशी आपण कसं डील करावं, म्हणजे ते सामाजिक दृष्ट्या पण बरोबर राहील, आपला प्रॉब्लेम पण सुटेल आणि त्या व्यक्तीने आपल्याशी तसं परत वागू नये. ठीक आहे. म्हणजे जर एखाद्याने माझं इन्सल्ट केलेलं आहे तर मी त्याला झापड मारणं गरजेचं नाही. अगदी त्याला त्या शब्दांमध्ये मांडता आलं पाहिजे की असं त्यांनी पुढे करू नये. गरज पडली तर टीचर्सला किंवा कोणाला तरी त्याची कंप्लेंट केल्या जाऊ शकते आणि चर्चेतून त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे. कधी कधी चर्चा नाही, पण त्यांनी जर एखादा अपशब्द वापरलाय तर आपण त्या पद्धतीने त्याच्याशी बोलू शकतो की त्याच्यानंतर त्याला ते परत तसं करावंसं वाटणार नाही. सर, आपण पालकांना आणि टीनेजर्सला एक काय संदेश देणार आमच्या माध्यमातून, की जे हे जे वय आहे त्यामध्ये कशा प्रकारे आपण स्वतःला कंट्रोल करावा, स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल करावा. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एक मनोरुग्णाकडे जाणं म्हणजे काही पालकांना असं वाटतं की माझा चाइल्ड मेंटल नाहीये किंवा तो मनाने असं काही तो रुग्ण नाहीये. असं नाहीये प्रकार की मनोरुग्णाकडे जाणं म्हणजे काही मेंटली प्रॉब्लेम असलेच पाहिजे. काही चेंजेस येत असतील तर त्यांना जे आहे हँडल करण्यासाठी आणि हेल्प घेण्यासाठी सुद्धा आपण मनोरुग्णाकडे जाऊ शकतो. हे आपण कशा प्रकारे आमच्या माध्यमातून सांगा. ठीक. तर मानसिक मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना याची गरज पडू शकते. जसं आपण कन्सिडर करतो की आपण माइंड मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय, तर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की जसं तुमच्याकडे पैसा असतानाही तुम्ही सीए कडे जाता किंवा फायनान्शियल प्लॅनर कडे जाता आणि मग तो तुम्हाला गाईड करतो की तुमचे पैसे तुम्ही कसे मॅनेज करायचे. तुम्ही फायनान्शियल प्लॅनर कडे कर्ज बाजारी झाले किंवा तुम्ही खूप आर्थिक धोक्यात असले तरच जाता असं होत नाही. जरी पैसा असतो तरी पण तो मॅनेज करायसाठी तुम्ही फायनान्शियल प्लॅनर कडे किंवा सीए कडे जाता. तसंच तुमच्याकडे भावना आहे, एनर्जी आहे, तरी पण तुम्हाला त्याला जर अजून चांगल्या पद्धतीने वापरायचं असेल तरी तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडे किंवा काउन्सिलर्सकडे जाणं अपेक्षित आहे. जेवढं तुम्ही त्या गोष्टींवर प्रभुत्व मिळवसाल, जेवढं तुम्ही गायडन्स घेसाल त्याच्या हिशोबाने तुम्ही अजून प्रगती करू शकाल. म्हणजे जर एखाद्या मुलाला 10वीत 80% मार्क मिळत आहेत, त्यांनी योग्य गायडन्स घेतलं, ते कदाचित त्याचे टीचर्स पण करू शकतील, तर तो 80 वरून 90 वर जाऊ शकतो. जर कोणाला घाबरल्यामुळे किंवा टेन्शनमुळे मार्क कमी मिळत असतील की त्याला उत्तरं येतात पण परीक्षेत लिहिता येत नाहीये, तर तिथे त्याला काउन्सिलरची गरज पडणार आहे की त्याला समजून सांगून त्याच्या विचारांमध्ये थोडे बदल करून त्याला त्याच्यातून बाहेर काढता येईल. काही वेळेस काही आजार असे असतात, मानसिक आजार असे असतात जे थोडे सिरियस कॅटेगरीचे असतात की डिप्रेशन किंवा खूप सिव्हिअर लेवलची अँझायटी. अशा परिस्थितीमध्ये तिथे औषधं लागू शकतात, तर तिथे मानसोपचार तज्ज्ञ औषधं देतात. त्याच्याही पलीकडे काही खूप सिरियस आजार असतात जसे शिझोफ्रेनिया, मेनिया, सिव्हिअर कॅटेगरीचा ओसीडी असे जे असतात यांच्यासाठी कदाचित ॲडमिशनचीही गरज लागू शकते. तर मानसोपचार तज्ज्ञ हे वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट करतात. जसं फिजिशियन डॉक्टर सर्दी पडशापासून तर कॅन्सरपर्यंत, हार्ट अटॅकपर्यंत सगळी ट्रीटमेंट करतात, तसंच मानसोपचार तज्ज्ञ हे तुम्हाला बेसिक गायडन्सपासून, रिलेशनशिप गायडन्सपासून, करिअर गायडन्सपासून तर अगदी सिरियस कॅटेगरीच्या शिझोफ्रेनिया, मेनिया अशा आजारांपर्यंतचं गायडन्स असं सगळं काही करतात. तर मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणे म्हणजे वेडेपणा. वेडे लोकच फक्त जातात असं काही नाहीये. तुम्हाला फक्त जर तुमच्या आयुष्यात काही गायडन्स हवं असलं तरी पण तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊ शकता. अगदी. तर पाटील सरांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिली आहे, कशा प्रकारे आपण आपल्या पाल्यांचा
त्यांच्यावर लक्ष द्यावं, कशा प्रकारे त्यांच्यामध्ये होणारे जे चेंजेस आहे आणि कशा प्रकारे त्यांचा अँगर कंट्रोल करता यावं, कशा प्रकारे त्यांचे इमोशन्स कंट्रोल करता यावे, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला पाटील सरांनी दिलेली आहे. सर, आम्हाला इतकी छान आणि इतकी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.